सद्गुरु श्री माधवनाथ स्वामी महाराज की नम पार्वती पते। अनुभव ज्यांचा जास्त, वय ज्यांचं जास्त, त्यांनी सांगायचं आणि लहानांनी ऐकायचं असतं. पण बहुतेक कीर्तन म्हटल्यानंतर उलट असतं. आम्ही सगळे चौघजण लहान आणि ऐकणारे सगळे वयानं मोठे आहेत. त्यामुळे आमची एक संपत्ती काय म्हणतात ती बाकी काही नाही. नामस्मरण आणि हे वाजायला लागलं ना की सगळ्यांना निर्गुणाकडे जायला मिळतं, ब्रह्मानंद असतो. पण मी फार सक्ती करू शकत नाही, जोरात आवाजात म्हणा, कारण सगळे वयानं मोठे आहे तुम्ही. आवाज जातो आणि त्रास होत नाही तिथपर्यंत म्हणा. प्रसंग असा की ही कथा पुराणातली आहे. पूर्वरंगाच्या हिशेबानं चरित्र करतो आता संक्षिप्त. भगवान शंकरांच्या पिंडीवरती अखंड जलधारा अभिषेक सुरू आहे. पांढरी फुलं, बेल. आपल्याला ज्ञात आता आचार्यांच्याकडून मानस पूजा मिळाली, स्तोत्र मिळाली. त्याच्यापूर्वी आधार काय होता? जे जे ऋषी त्या काळात आले, पुष्पदंत उवाच महिमने मिळालं, रुद्र तयार झालं, रुद्र मिळालं. माग माग गेल्यानंतर भगवत प्राप्तीचं जे साधन आहे त्या पद्धतीनं कृतयुगामध्ये ध्यान, त्रेतायुगामध्ये मख म्हणजे यज्ञ, भगवान गोपालकृष्णांनी द्वापार युगात अर्चन सुरू केलं म्हणजे पूजा, आणि कलवतात हरिकीर्तना. पण आत्ताचा काळ आहे त्रेतायुगातला. भगवान शंकरांचं अधिष्ठान शिवलिंग आणि पूजा करते लंकाधिपती रावणाची माता कैकशा. ती पूजेत रममाण आहे आणि तेवढ्या दाण दाण पावलं टाकत लंकापती आले. प्रचंड आत्मविश्वास म्हणजे रावण, प्रचंड बुद्धिमत्ता म्हणजे रावण लंकाधिपती. योगी आहे, ब्रह्मज्ञानी आहे, वेदशास्त्र संपन्न आहे, पंचमहाभूतांचा कसा वापर करायचा, शक्तींचा. नवग्रहांची वक्री स्थिती असते म्हणून त्यांची दृष्टी पडू नये म्हणून मंचकाखाली पाय ठेवण्याकरता वापरायचा. काय आत्मविश्वास असेल. ठाम असावं तर रावणासारखं. उगाच कुठल्या तरी संस्था काढली आणि अध्यक्ष झाला म्हणजे देव नाही वगैरे कोण विचारतंय तुम्हाला? तुमचे कार्यकर्ते सुद्धा भाषणाला येत नाहीत. मी देवाला मानत नाही म्हटलं तर हिरण्यकश्यपू सारखे विरोधक सुद्धा काहीतरी पातळीचे लागतात ना. माफ करा, थोडं जपून बोलतो. थोडं रावण ज्ञानी तो अभिमानी, खंडे केली वेदांची. याज्ञवल्क्य मुनींच्या नंतर वेदामध्ये हात कोणी घातला नाही. राम या अक्षरांचा त्रास आहे. विष्णूंचा अवतार आपल्याला घातक आहे. व्याकरणाच्या दृष्टीनं वेदामध्ये रा आणि म वेगळं करायचं, त्याला पद पाडणं यती म्हणतात. पण एक जागा अशी मिळाली की काही करता आलं नाही. राक्षस होता पण संस्कृतचा आदर करत होता. वाक्यातला भाव कळला नसेल पुन्हा एकदा उच्चार करतो. राक्षस होता पण भारतामध्ये संस्कृतचा आदर करत होता. हाच राम मला कधीतरी राम म्हणायला लावणार. पण तोपर्यंत ब्रह्मदेवांची तपश्चर्या केली. बघा, हे राक्षसी वृत्तीचे असतात ते विष्णूंच्याकडे मानत नाहीत. तो कुठला विश्वंभर, तो कुठला पालन करता. आम्ही आमच्या बुद्धीनं मिळवलंय. देवाचं काय आहे काय काम इथं? म्हणून ते एकतर ब्रह्मदेवांची नाहीतर शंकरांची उपासना करतात. या रावणाला लंकाधिपती ब्रह्मदेवांची तपश्चर्या सुरू केली. आता त्यांचा नातूच बर का, पुलस्त्य मुनींचा मुलगा. याच्या तपश्चर्याला कवीनी शब्द वापरलाय कोणता? तपश्चर्या म्हणजे खडतर, तप, प्रखर. पण रावणाचा स्वभावच असा
की त्यामुळे कवींनी शब्द वापरला दारुण. ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि माग अशी दारुण पाहुनी तपश्चर्या हो, अशी दारुण पाहुनी तपश्चर्या. अशी 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 दारुण पाहुनी तपश्चर्या. प्रगट झाला विधी वरद असुर बळ्या. म्हणे रावणाने काय इच्छितो म्हणे 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 रावणाने जे मागशील ते देईन तुझसी. दारुण तप म्हटलं रावणाच्या तपाला. माग म्हटल्यानंतर यानं सांगितलं मृत्यू नको. ब्रह्मदेव म्हणाले शक्य नाही. जे जे उपजे ते नासे. सगळ्यांना मृत्यू टाळता येत नाही. तोंड एवढंच केलं. मृत्यू टाळण्याकरिता काही उपाय आहे का नाही. मग त्यांना असं आडवाटीनं मागितलं. देवासमोर भावामध्ये खोट असेल, मायनयुक्त असेल. समर्थ म्हणतात जरी भाव असेल माईक, मायनयुक्त हा माईक नव्हे. देव ही बनेल महाठक, ये यथामाम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. तुम्ही जसं मला पाहाल तसा मी पाहीन. रावणानं ब्रह्मदेवानं सांगितलं मग देवांपासून दानवांपासून मृत्यू नको. तथास्तु. फार विचार केला नाही. कारण यानं विचार केला की देव आणि दानव मला त्रास देऊ शकतात, माझा पाडाव करू शकतात ते देव. त्या देवांच्यात तो देवेंद्र फार हुशार आहे. नाही, देवांचा राजा इंद्र, त्यालाही देवेंद्र म्हणतात ना. त्याच्या वाट्याला कोणी जात नाही. माहितीये गेलं तर काय होतं. महाराष्ट्रातनं आल्यामुळे येता येता बातम्या बघितल्या की जरा परिणाम होतो थोडा. तो म्हणाला देव आणि दानव म्हणजे आमचेच राक्षसी वृत्तीचे. ते कधी दगा देतील सांगता येत नाही. धोका यांच्याकडूनच आहे. रावणानं मानवांचा विचारच केला नाही. कोणत्याही काळामध्ये राक्षसांना माहिती आहे मानव काय करणार. 500 रुपयानं सिलेंडर कमी दिले, औरंगजेब सुद्धा सरपंच चालतो. असे कोडगे मानव काय करणार आहेत. राक्षसांना माहिती असतं. म्हणून तर बायकोच्या मदती करता 5,000 रुपये मागतात आणि 13 आणि 5 वर्षाच्या मुलाचा गळा कापून जातात. हे आपण फक्त बघायचं असतं बरं का. कारण आपण पडलो मिडल क्लास मानव. कारण डोक्यावरती अशी काही मंडळी स्वातंत्र्यानंतर बसली, त्यांनी काही केलं तरी पाप नाही बरं का. शांतीदूत आहेत. तुम्ही मात्र त्याच्या विरुद्ध काही करायचं नाही. मग तुम्ही माथे फिरू. कायदा तिथून सुरू होतो ना. सांगण्याचं कारण रावणानं देव आणि दानव ब्रह्मदेवांच्या वरानं त्यांच्यावरतीच आक्रमण सुरू केलं. सगळ्या देवता अग्नी ताब्यात, वायू देवता ताब्यात. आता पुराणात काही असं लिहून ठेवलंय, लंका सोन्याची केली म्हणजे काय हो, सगळी समृद्धी जे देवतांच्याकडे आहे ते सगळं आणायला सुरुवात केली. म्हणून तो गडाफी होता बघा, रिव्हॉल्वर सुद्धा सोन्याचं होतं का नाही, पण त्याच रिव्हॉल्वरमधली गोळी घातली एकानं. वायू देवता ताब्यात, अग्निदेवता ताब्यात. आणि असा अहंकारी रावण त्याने एक गोष्ट केली म्हणजे राज्यातून देव शब्द काढून टाकला. पाठशाळेत वेद शिकवायची नाहीत.
विष्णूंची आराधना यज्ञ याग करायची नाहीत. गाय, पातिव्रत्य हे 5 वृक्ष, अमृत देणारी गाय पंचामृत देते, ज्याचं अध्यात्मात स्थान, हे सगळं नष्ट भ्रष्ट करायचं हे राक्षसानं सुरू केलं. सत्ता कशी असते त्याप्रमाणे धर्म टिकतो. रावणानं हे सगळं सुरू केल्यानंतर भार व्हायला लागला पृथ्वीला. पण सांगण्याचं कारण, आत्ता अचानक मातेच्या भेटीला चालला तो दंड दंड पावलं टाकत. तिथं येऊन बघितलं, भगवान शंकरांच्या पिंडीवरती जलधारा सुरू आहेत, सुवासिक द्रव्य, पवित्र वातावरण. पूजा बघितली आणि याची तळपायाची एक मस्तकाला गेली. आईला विचारतो, काय चाललंय? माता कैकशीने सांगितलं, अरे बाळा, बाळ कसाही असलं तरी आईला बाळच असतो ना. रावणाला सुद्धा त्याची बाळच म्हणत होती. हे भगवान महादेव आहेत. आता माहिती नाही का रावणाला महादेव कोण आहेत, पण ते वर मिळाल्यानंतर जो उन्मत्त झालेला, हा माहिती म्हटलं. माझी लंका सोन्याची, अशा लंकाधीश रावणाची तू आई आहेस. असा कुठला देव माझ्या ताब्यातून सुटला की ज्याच्या पुढे हात पसरावा लागतोय? काय भाषा! आईने सांगितलं, बाबा, बाकीच्या देवांच्या पुढे तुझं जोर चालेल. महादेव आहे ते, बाकीचे देव नुसते देव. हे महादेव जगतात आहेत. महादेव तो सब देवन का बाबा आहे. मला सांग, ब्रह्मदेवाने तुझा मृत्यू टाळला का? नाही. हा, मी ज्यांची पूजा करते त्यांना महामृत्युंजय म्हणतात. कोणाला कधी कसा मृत्यू द्यायचा, चाललंय तोपर्यंत चालू दे, फुल स्टॉप कधी द्यायचा हे महत्वाचं खातं त्यांच्याकडे आहे. संहार. आणि आईने शेवटचे शब्द वापरले, काय आहे? रावणा, मी ही पूजा करते कोणासाठी? तुझ्यासाठी. म्हणजे का? तुझं हे राज्य, तुझी सत्ता, वैभव हे सगळं टिकायला पाहिजे ना व्यवस्थित. सत्ता टिकायची तर पाठीशी हात लागतो, म्हणजे कोणाचा तरी. असा समज बसलेला आहे घट्ट आपल्याच. महादेवांचा हात तुझ्या पाठीशी पाहिजे, म्हणून तो जरा मऊ आला. थोरल्या स्वामी महाराजांनी वर्णन केले गुरुचरित्रात. रावण बोलला गरजून, देही वृत्तिका त्यजून. लंका सोन्याची करणाऱ्या रावणाची आई, तू वाळूची मातीची कसली शिवलिंग करून पूजा करतेस? असतात कुठं? शंकर कुठं असतात माहिती नाही? कैलासावरती. कैलासा सकट शंकरांना इथं आणतो श्रीलंकेमध्ये. कैलास कुठं, लंका कुठं? आत्मविश्वास बघा काय. हे राक्षसी वृत्तीचे एकतर देऊळ घरात आणायला बघतात, नाहीतर देवळात घुसायला बघतात. ते जातीचे हे बरं का, ते आत्ताशे दिसले ना कोणी ओळखायचं, हे अहंकारी. आई सांगते, अरे थांब थांब, महादेव आहे. थांबतोय कुठला? पोचला तो कैलासावरती, तो भगवान शंकर, देवी पार्वती, मातोश्री षडानंद, नंदीश्वर, सगळा परिवार. ती ध्यानाची जागा आहे. तिथं विकार घेऊन चालत नाही. शिव म्हणजे पवित्र, आणि त्यांच्या राहण्यानं शिव झालेला पवित्र पर्वत आहे, तपाची जागा. रावण पोचला, तो बघितलं सगळे परिवार ध्यानामध्ये. काय कवीने वर्णन केलंय पहा. ऐसे बोलुनी, ऐसे बोलुनी कैकशी सता. ऐसे बोलुनी कैकशी सतो, जाई कैलासासी. पाहि रावण परिवाराचा, शिव बसले ध्यानासी. राम साधोजी, राजा राम काहोजी. परिवारासह शंकर भगवान हा म्हणाले ध्यानात आहे. डोळे उघडायची वाट बघावी, हे देव फार लबाड आहेत. मी आलोय कळलं तर डोळेच उघडणार नाही. स्वतः कपटी असतो ना, तो दुसऱ्यावर कधी विश्वास ठेवत नाही असा. अरे ते भगवान शंकर आहेत, तू कोण त्यांच्या पुढे? निर्मलाय निर्मदाय
निरहंकाराय, निष्प्रपंचाय, निष्क्रोधाय, निर्द्वंद्वाय, निर्द्वेषाय असे भगवान शंकर आहेत. समस्थिती आहे. त्यांना स्मशान आवडतं का? राजा असो वा रंक असो, श्रीमंत असो गरीब असो, सगळ्यांची समशान. 10 मन लाकडं, किती सुंदर असला, ज्ञानी असला, श्रीमंत असला आणि गरीब असला, सगळ्यांची एकच शान. म्हणून भगवान शंकर समबुद्धी आहेत. त्यांना बाकी काही असं भेदभाव आवडत नाही. त्यामुळे हा राक्षस आहे. याचं मन खायला लागलं, डोळेच उघडले नाहीत तर अंतर्ज्ञानानं ओळखलं, मग आपल्याला काय कमी आहे? महाशक्तिमान महाबळी तो म्हणाला बसू दे ध्यान करत, कैलास पर्वतच उचलून न्यावा लंकेत. उघडे डोळे सावकाश. डोळे उघडल्यानंतर सांगूया, कैलासासहित तुम्हाला लंकापती रावणाच्या लंकेत आणले. देव असा शक्तीने मिळवता येतो का हो? शक्तीनं मिळवता येत नाही आणि मिटवताही येत नाही. मिटलेलं सगळं उकरून काढायला लागल्यानंतर 500 वर्षानंतर 22 जानेवारी तारीख आली का नाही आपल्या आयुष्यात? सगळ्यात महाभाग्य कोणतं? आपल्या गुरुदेवतांची कृपा की 22 जानेवारी 2024 परत 500 वर्षानंतर प्रसंग येणार नाही. एकदा राम त्या ठिकाणी विराजमान झाले, त्या तारखेला आमच्या जन्म मृत्यूच्या मध्ये तारीख आली. हीच माधवनाथ महाराजांची कृपा आहे, वाडीची कृपा आहे. बघायला मिळालं. कारण परत 16 होईल, वार्षिक 16 होईल, पण तो दिवस त्या दिवशी आपण होतो, ही आपल्या उपास्य देवतेची कृपा. आता पिंडी सुद्धा बाहेर येणार काशीची, मथुरा सुद्धा आपल्याला परत बघायला मिळणार आहे तशी. रावणानं आपल्या अहंकारानं मिळवायला प्रयत्न केला. गुरुचरित्रात वर्णन आहे. महाबळी त्यानं कैलास उचलायला हात घातला. आता कैलास उचलायला हात घातला म्हणजे असं काहीतरी कीर्तन ऐकलं की 2024 मध्ये ज्यांना हा विषय माहिती नसतो ना, त्यांना जरा आश्चर्य वाटतं. एका किरंगळीवरती कसा काय गोवर्धन उचलला? ते कृष्ण आहेत आणि आपण आधार कार्डवर आले आहोत. हा डिफरन्स लक्षात ठेवला की सगळं कळतं. कृष्णाची पातळी आणि माझी पातळी एक नाहीये ना. अतीव पक्वचित्ताय, भगवान शंकरांचा कैलास पर्वत रावणानं हात घालून हलवला, शक्ती वापरली. आता मला ते जेसीबी वगैरे असतात बघा, हे असं ते मला राक्षसांचा हातच वाटतो. एकदम असा घातला की डोंगर उचलतात का नाही. समर्थांच्या सज्जनगडावर गेल्यावर पायऱ्या केवढ्या आहेत पहा. दत्तात्रेयांनी दिलेली कुबडी आहे, त्या कुबडीची उंची केवढी आहे. मग जरा माग माग गेल्यानंतर मागच्या पिढीत, त्याच्या मागच्या पिढीत काही लोक असे होते का नाही भक्कम देहानं. मग माग माग गेल्यानंतर तेवढे होते शक्तिमान लोक. रावणानं शक्ती प्रयोग केला, पण भगवान शंकरांनी कैलास लागला हलायला. बाकीचे घाबरले, कोणीतरी शक्ती प्रयोग करतो माझ्यावरती. अंगठा दाबला, काय वर्णन आहे. तो कैलास चेपे हर खाली रगडे निशाचर, मरणोन्मुख हो करी स्तोत्र, तेणे हर प्रसन्न हो. कैलास चेपला आणि लागला स्तोत्र करायला, तळमळायला लागला. आणि आईनं शब्द वापरले होते, मी जरा वेगानं जातोय पुढे. माता कैकशीने सांगितलं होतं, हे भगवान शंकर आहेत आदिनाथ, यांच्या पुढं बुद्धी शक्ती बाकी नाही. देव मिळवायचा तर प्रेम पाहिजे, ते शक्तीने मिळणार नाहीत, युक्तीने मिळणार नाहीत. भगवान शंकर भक्तीनंच मिळतात. भावे विण देव नकळी, ते शब्द आठवले आणि मग शंकरांची स्तुती करायला लागला. गुरुचरित्रात वर्णन आहे. रावण बुद्धिमान, त्याने विचार केला की आधीच दुखवलंय त्यांना. फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन. त्यांना ताकद दाखवायला गेलो, पण त्यांची ताकद किती कळली. शक्तीनं नाही, युक्तीनं नाही.
मग काय करता येईल, यांना भक्तीनच मिळवलं पाहिजे, पण मी दुखवलंय, आता काय करत बसलो म्हणजे लवकर संतुष्ट होतील. 8 वाजले, लवकर प्रसन्न व्हायला नको. रावण बुद्धिमान, सकल कला त्याला माहिती होत्या, शास्त्र माहिती होतं, त्यातलं संगीत जाणायचा. शिवपुराण, गुरुचरित्र यात वर्णन आहे. रावण गायला, त्यानं जे राग वापरले, माझे वडील सांगायचे आणि जुने काही गायक कीर्तनकार, त्यानं जे राग वापरले त्याची फक्त नावच माहिती आहेत, नोटेशन आरो माहिती नाही. काय गायला असेल, आता वर्णन आहे पुराणात की 10 मुखाचा होता दशानन. आता 10 तोंडाचा रावण होता सांगितलं तर कोणीतरी मुलं विचारतील, मग भात कुठल्या तोंडानं खात होता, पाणी कुठल्या तोंडानं पित होता. काय आहे, दशमुख ही पदवी आहे. 10 ऋषी, 10 पंडित जर एका ऋषीवरती बोलायला लागले तर त्या 10 जणांना एकटा गप्प बसवायचा, म्हणून दशमुख. गोव्यामध्ये पोर्तुगीजांचं राज्य होतं, त्यावेळी त्यांची पोर्तुगीज भाषा ज्यांना कळते त्यांनी ट्रान्सलेट करून गोव्यातल्या लोकांना सांगायची, आणि त्यांची गोमंतकी कोकणी भाषा यायची ती पोर्तुगीजांना सांगायची. अशी ज्यांची ड्युटी झाली त्यांचं आडनावच पडले दुभाषी. वेदाप्रमाणे आडनाव असतं का नाही, द्विवेदी, चतुर्वेदी. बघा, योगायोगानं रावणाची भूमिका करणारे अहमदाबादचे कोण होते रामायणात, अरविंद त्रिवेदी. आता मूळ रावण किती वेदी होता हे सगळं पुराणातून कळतं. योग असतो तो की त्यांची भूमिका करणारी सुद्धा त्रिवेदी. रावणानं गायन सेवा केली, सांगायचं कारण एकदाच गायला आणि भगवान शंकर प्रसन्न झाले. काय गायला असेल, एकदा गायला म्हणजे सध्याच्या भाषेत एका कार्यक्रमात महादेव प्रसन्न झाले. मला वडिलांनी कीर्तन शिकवलं, इतके वर्ष सगळ्या देवळातून गातोय, ते देवळातले शंकर नव्हे, शंकर नावाचा माणूस सुद्धा प्रसन्न, बरं वाटलं म्हणाला नाही. पण भगवान शंकरांच्या करता रावण जीव तोडून, पुराणात वर्णन आहे, आपल्या 10 शिरांच्या पैकी एका शिराचा भोपळा आणि आतड्यांच्या तारा करून वीणा केली. आता हा अर्थ तर्काने घ्यायचा. शिर वापरलं म्हणजे मी देवाला दुखावलंय, वेळ कोणती, भगवान शंकरांना संतुष्ट करण्याकरता कसे स्वर लावू, कोणता राग घेऊ, असं डोकं वापरलं. गायक लोक सुद्धा डोकं वापरतात गाताना. ज्यांना लाईट म्युझिक पाहिजे तिथं दरबारी कानडा काढत नाही, डोकं वापरतात. रावणानं वापरलं, शंकरांना काय पाहिजे नेमकं, आणि आतडी पिळवटून गायला म्हणजे आतड्यांच्या तारा केल्या. आता मी जिवंत उरेन का स्वर लावताना मरेन विचार केला नाही, शंकरांच्या पर्यंत गाणं पोचलं पाहिजे. म्हणून ज्यानं गायला सुरुवात केली आणि तो गाता गाता इतकी राग गायला, इतकी स्वर आलाप ताना घेतल्या, कर्नाटकी संगीत गायला. तो कर्नाटकचं काय कट्टरपण आहे, स्वर एक आरो आवराव जरी घेतले तरी कर्नाटकी कळतं. भगवान शंकर प्रसन्न झाले, समोर उभे राहिले, हेही त्याला कळलं नाही. भगवान शंकर समोर दिव्य तेजात्मक उभे. शंकर भंडारी बोले, शंकर भंडारी बोले, शंकर शंकर भंडारी बोले, मस्तक पर चंद्र शोभे, अंगन में भस्मराज नंदी गण संग डोले. शंकर मुंडन की माल साजी, मुंडन की माल साजी, शीस गंगनाथ बाजी, 3 नेत्र 3 अस्त्र, काशी जयनाथ भोले. गातोय भगवान शंकर, अहो एवढा त्रास का. आता बघा, देव प्रसन्न झाले. भगवान विष्णूंची प्रार्थना स्तुती करताना व्यास महाराज म्हणतात, आहे तो शांताकारम मेघवर्णम शुभांगम पण योगीभीर ध्यान गम्यम. योग्यांनाही दुर्लभ आहे,
तत्वाला दुर्लभ आहे, तो एका राक्षसानं फक्त गायन सेवेनं प्रसन्न करून घेतला. सत्य आहे का नाही? पण देवाला गुरुस्थानी का मानायचं हे नाथांनी पहिल्या चरणात सांगितलं ना, अभंगात मूळ एका जनार्दनी शरण सद्गुरु तो गजानन. रावणाला देव नव्हे महादेव मिळाले. माग म्हटल्यानंतर त्यानं मागितलं असतं, कल्याण मागितलं असतं. पण कल्याण पाहिजे तर ठाणे सोडावं लागतं ना आधी. ते मुंबईला लाईन आहे बघा. जन्म जन्म अहंकाराचं मीपणाचं ठाणं सोडलं नाही तर कल्याण कसं पोहोचणार? रावणानं परत तेच मागितलं, कैलास सोडा लंकेत चला. भगवान म्हणले असं काही जागा सोडून चालेल आम्हाला? इथं आहोत म्हणून तर कैलासपती म्हणतात. बाकीच्यांनी जर आराधना करायची, आवाहन करायचं तर बघायचं कुठं? कैलासावरती शंकर. भगवान शंकरांनी त्याच्याकडे बघितलं, चेहरा भाव कळला. मी स्वतः जरी आलो नाही तरी मी प्रत्यक्ष तुझ्याकडे आलो असा आनंद मिळेल असं देऊ का? तो मला काही कळलं नाही तुम्ही काय बोलला. हात कर पुढं म्हणून आपल्या कंठातलं आत्मलिंग काढलं आणि रावणाला सांगितलं हात कर पुढं. त्याच्या हातावर ठेवलं आणि भगवान महादेवांच्या मुखातून, ज्याला राक्षस म्हणून गोष्ट सांगतो लहान मुलांना, राम देव आणि रावण राक्षस होता. पण ज्याला वेद आहेत, संगीत आहे, सगळी शास्त्र कळतात, रावण विज्ञाननिष्ठ आहे. 86 सालचा मिरर नावाचा सायन्स इलेक्ट्रॉन्स विषयावर एक अंक निघतो, मिरर मासिक. त्यात केरळचे प्रोफेसर बालचंद्रन यांनी रावणाचा अभ्यास केला आणि पुष्पक नावाचं एक नव्हे अशी 3 विमानं फक्त सोलर पॉवरवर चालायची, पण 13 विमानं त्यानं शोधून काढली होती. असा रावण होता संशोधक. त्याचे डायग्राम्स दिलेत त्यांनी त्या मिररमध्ये. फक्त भारत हा बाकीच्या धर्माच्या भावनांचा आदर करणारा असल्यामुळं हे शाळेच्या सायन्समध्ये शिकवणार नाहीत. चुकीचा इतिहास शिकवणं हेच 70 वर्ष झालं का नाही? मी हे बोलतो का तो काय मला भाषण किंवा माईक म्हणून मिळालं नाही, तळमळ आहे. शंकरराव तळपदे दोघा बंधूंनी भारद्वाज मुनींच्या संहितेवरती अभ्यास केला आणि आकाशात उडणारं विमान शोधून गिरगावच्या चौपाटीवरती पहिलं उडवलं का नाही? मग का म्हणून आम्हाला शाळेत सायन्स शिकवताना राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला असं रॉंग उत्तर देता आणि पास करता? ही फसवणूक नाही का नव्या पिढीची त्या देशातल्या? विघटन म्हणजे काय, वेग म्हणजे काय, गती म्हणजे काय, पाऱ्याला कुठल्याच सायंटिस्टने हात लावला नाही, तो आमच्या पूर्वजांनी लावला. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी दर्पण शब्द वापरला. पाऱ्यामुळेच आरसा तयार झाला. हात लावला पहिला आमच्या ऋषीमुनींनी. सांगण्याचं कारण, बाकी सगळं कट केले तरी चालेल, एवढंच दाखवा, रागवू नका. कारण ही कीर्तन म्हणजे तळमळ असते बरं का. माझ्या मातीत काय जन्माला आलं आणि त्याची जाणीव पुढची पिढी सगळं गुगलवर सर्च करणारी आहे. रुद्राक्ष म्हणजे काय, एकादशी म्हणजे काय, त्यांना जर हे मधल्या काळातलं कळलं ते आमच्यावर हसणार आहे. तो काय स्वाभिमान नावाचा पदार्थच नाही आम्हाला. सांगण्याचं कारण, रावणानं भगवान शंकरांच्याकडं आत्मलिंग त्याला मिळालं ज्याला राक्षस म्हणतो, आणि शंकरांनी सांगितलं 3 वर्ष रुद्रावर्तनानं संततधार अभिषेक केलास तर तू शिवस्वरूप होशील माझ्यासारखा. रावण नाचायला लागला आनंदाने. त्याला आनंद कोणता? बाकीचं जाऊ द्या, शंकरांच्या सारखा मी होणार म्हणजे दुसऱ्याला कधी मारायचं हे मला खातं मिळणार. यालाच राक्षस म्हणतात. निघाला तो, निघाला. पण भगवान शंकरांनी सांगितलंय दिलंय तुला, पण एक पथ्य पाळ. कोणतं? लंका कुठं आणि हिमालय कुठं आहे बघा भारताच्या नकाशानं, त्या समुद्र तीरावरून निघाला इकडून. त्याला सांगितलं दिलंय हातात, जिथं प्रतिष्ठापना करायची तिथंच पहिलं ठेवायचं, नाहीतर वाटेत कंटाळाला जड झालं म्हणून ठेवत ठेवत जाशील, जमणार नाही. माझे शब्द एक महादेवाने सांगितलं, लंकापती पहिलं ज्या ठिकाणी जमिनीवर पृथ्वीवर ठेवशील तिथंच ते कायमचं घट्ट बसेल, प्रलयानंतर सुद्धा हलायचं नाही, कोणाच्या काकालाही हलायचं नाही. कारण काही काका फार हलवा हलवी करतात.
रावणानं सांगितलं ठीक आहे, निघाला आनंदानं नाचाय. कधी नव्हे ते चांगलं काम केलंय. इकडे भगवान विष्णूंच्या ठिकाणी सगळ्या देवता जमल्या. चिंतेचा विषय, बैठकीचा विषयच हा. हे भगवान शंकर म्हणजे शंकर नावाचे भारतात इतके दयाळ असतात, विरोधक सुद्धा कळत नाही. रावण काय मागतोय हे कळत नाही, पण भगवान शंकरांना फार विचार करावा लागत नाही. शेवटी सगळ्यांनी सांगितलं, हो तो जर पोचला, आधीच मरकट, त्यात मद्य प्याला, त्यात त्याला चावला विंचू, त्यात हातात मशाल मिळाली दिवटी, लंका व्हायला काही वेळ लागेल. तो पोचला तर काय सांगितलं त्याने, 3 वर्ष सतत आवर्तन झाली, या अनुष्ठानात तो शिवस्वरूप होईल. आधीच इतका देवांचा द्रोही आहे. नारदांना पाठवलं, तुम्ही काहीतरी करून विघ्न आणा. आता या संकटातून सोडवायचं कोणी? ते म्हणाले परिवाराकडे सोडवा. भगवान महादेवानी चूक केली आहे. अहो चूक केली म्हणून सांगायचं कसं? तुम्ही सांगा, भस्म करतील. म्हणून सगळे देव मिळून गेले आणि भगवान शंकरांना सांगते असं असं. भगवान विष्णू म्हणाले, काय भगवंता, रावण आहे तो. ते म्हणाले आमचं काम आहे तो आप पर शत्रू मित्र बघायचं नाही, त्यानं भाव अर्पण केला की देव प्रसन्न होतो, हेच काम आहे आमचं. त्यानं सेवा केली, दिलं. अहो पण नाही आणि बीड नाही झालं ना. पण आता तो रावण आहे, त्याचा गैरवापर करेल, मग आता यातून सोडवणारं कोण आहे? ते म्हणले एकच आहेत. कोण? वेघ्नस्तस्य न जायते. वक्रतुंड महाकाय गणपती हे त्यांचे पुत्र आहेत. नियम काय आहे? मुलांनी चुका करायच्या आणि पित्यानं निस्तरायच्या. पण भारतात जरा वेगळं असतं, उलट. पिते चुका करून ठेवतात आणि पुढच्या पिढ्या निस्तरत बसतात. हो, म्हणून 70 वर्षानंतर काश्मीरमध्ये तिरंगा फडकतो का नाही? सांगण्याचं कारण, महादेवांचे पुत्र गणपतींच्याकडे आले आणि सगळ्यांनी धावा सुरू केला. ओंकार गणराज गुणेश्वर सकलांची देवता, गजानन नित जागृत जनहिता, सिंदूर चर्चित सुशील तनु तुंदिल, कमल परशुधर मूर्ती सुमंगल, पाप हरिल भवसागर तारिल, तुझा हो सुख करता, नित जागृत जनहिता, गजानन. लहान रूपात होते गणपती, त्यांना सगळ्यांनी धावा केला. मंगलमूर्ती म्हणाले, एवढे बडे बडे माझं काय काम आहे? नाही म्हटलं, तुमचंच काम आहे. हे संकट तुमच्याशिवाय निघणार नाही. मग समुद्र किनारी होते. त्यावेळी दोन्ही दात होते, एक दंत नव्हते. त्या गणपतींनी सांगितलं, मग मला काहीतरी हातावर खाऊ ठेवा. मग ऊस, डाळिंब, खवा, बासुंदी, पंचखाद्य ठेवलं. पंचखाद्य म्हणजे 5 खकार असावे लागतात. खडीसाखर, खोबरं, खसखस, किसमिस, खारीक, आणि असं पंचखाद्य दिलं. महागणपती निघाले, लहान मुलाच्या रूपातच निघाले. बाकीच्या देवता सांगतायत तो लंकाधिपती महाबळी रावण आहे, माझं त्रिशूळ घ्या, माझं धनुष्यबाण घ्या, तलवार घ्या, माझे सैन्य घ्या. गणपती म्हणाले, माझ्याकडे सोपवलंय ना सगळं, आता मध्ये मध्ये येऊ नका, मी काय करतो पहा. पण तो महाबळी रावण 2 हात करावे लागले तर तुम्ही बघा फक्त, असं म्हटलं. आणि इकडं नारदांनी रत्नाकर समुद्राच्या तीरावर रावण ते शिवलिंग घेऊन जाताना, नारायण वा, स्वारी खुश दिसते. नारद महाराज म्हणजे बरोबर कुठल्या वेळी कुठं जायचं त्यांना कळतं. रावणाला म्हणतात स्वारी खुश दिसते. त्यांना आनंदानं सांगितलं, भगवान शंकरांची सेवा केली, प्रसन्न झाले. आणि असं असं वा, म्हणजे देव मिळाला तुम्हाला. जन्मजन्म हे मिळत नाही, तिष्ठावं लागतं. ते तुम्हाला एका जन्मात मिळालं. पण बघा नारद महाराज,
तुम्ही पडले साधे बोळे सरळ, रावणाला म्हणतायत. पण देव लबाड आहेत. हे तुम्हाला घरी न्यायला सांगितलंय, पण काही अट घातली असेल ना. हो म्हटलं घातली आहे. जिथं ठेवीन तिथंच घट्ट बसेल. हा का सांगितलंय? बाकीचं काय राहिलं नाही ना तुमचं, उपासना वगैरे, स्नान हा म्हटलं संध्या राहिली आजची. राक्षस होता पण संध्या करत होता रावण, असं वर्णन आहे पुराणात. पाण्याचं ठिकाण आहे, सूर्य अस्ताला जातोय, संध्या करून घ्या, नाहीतर संध्या झाली नाही एकच निमित्त ही पुन्हा देव ते शिवलिंग घेऊन जातील. हे रावणाच्या डोक्यामध्ये विचार घातला, त्याला अस्वस्थ केला. आता संध्या करायची तर हात रिकामे पाहिजेत. बरं झालं नारदा तुम्ही आला. हे शिवलिंग तेवढं नारायण अंतर्धान पावली, कळ लावली आणि सटकली. आता तळमळायला लागला. शिवलिंग कोणाकडे तरी दिलं पाहिजे. आणि तेवढ्यात गणपती आले, लहान मुलाचं गोराख्याचं रूप घेऊन, गायी घेऊन आले. बाकीचे देव फुलं हातात घेऊन तयार. हे काय गणपतींचं कळतच नाहीये. तो केवढा, हे लहान मुलाच्या रूपात आलेत, हातात शस्त्र नाही, सैन्य नाही, रथ नाही, काय करणार? ज्यांच्या अथर्वशीर्ष म्हटल्यावर बुद्धीमध्ये तेज येतं, त्यांची बुद्धी काय चालणार आहे, कोणाला काय कळणार? देवानाही कळेना. आणि रावण जो शोधात आहे, कोणाकडे द्यावं विश्वासानं, त्याला तो लहान मुलगा, ए बाळ, हाक मारल्यानंतर महागणपतींनी बाल रूपात बघितलं. सगळे देव बघतायत, जमलं, जवळ तरी आले. पण गणपती धावायला लागले, घाबरतोय असं दाखवून. रावण मागून धावतोय, ते मागून पळतायत. अरे त्याच्याकरता चालेत, तो जवळ येतोय तर हे पळतायत का? शेवटी गाठून घेतलं. रावण म्हणाला, अरे बाळ थांब, सोडा सोडा, तुमची भीती वाटते. गणपती म्हणते, अरे भीती काय? त्यानं सांगितलं की भगवान शंकरांचं शिवलिंग आहे, आत्मलिंग आहे, माझी तपश्चर्या झाली आणि मिळालं, मी संध्या करतो, तेवढा वेळ हातात घे, कारण ठेवलं की तिथंच घट्ट बसेल. नाटक सुरू केलं. मला आधी सोडा, तुमची मला भीती वाटते, तुमच्या मिशा केवढ्या, तुम्ही केवढे, तुमची बलदंड बाहू केवढे. नाटक सुरू केलं. ते म्हणले, अरे हे घे तरी, मी संध्या, मला नको, माझे सवंगडी सगळे गेलेत, इथं गायी घेऊन आलोय मी, अंधार पडतोय, वाघ सिंह आहेत, बाकीच्या देवानं कळेना, हेच घ्यायला आलेत ना करायला, नको का म्हणतायत? नेमके कुठल्या पक्षात आहेत कळेना. गणपती ज्या करता आले तेच नाही म्हणतात. रावणानं पहिल्यांदा लहान रूप बघूनच धावत आला. गणपतींचं योजना काय पहा. बाकीच्यांना कळली नाही. लहान मुलगा आहे म्हणून तरी विश्वास बसला, म्हणून धावत आले. आता तो आग्रह करतोय, पण नको नको का म्हणतायत? हे घे म्हटल्यावर लगेच घेतलं असतं ना तर शंका आली असती, संशय. आणि नको म्हटल्याशिवाय कोणी आग्रह करतं का? बुवा चहा नको, त्याचा फायदा काय? कॉफी नको नको कशाला? दोन्ही नको म्हटल्यानंतर मग सरबत चालेल. आता उन्हाळ्यामध्ये असं एकदम सांगतो का कोणाच्या घरी जाऊन ते चहा कॉफी ठेवा, फ्रीज मधला आणा, पुढच्या वेळी पाणी तरी विचारतील. पण देवानं नियम पाळला, नको म्हणायला लागले. आणि एक जागा अशी आली की आता द्या म्हटलं तरी रावणाला संशय वाटणार नाही. दिलं. त्यांनी सांगितलं, हो तुम्ही बसाल संध्या करत, किती वेळ लागेल मला माहिती नाही, माझी वेळ झाली की मी इथंच ठेवणार. अरे म्हटलं, मला हाक मारल्याशिवाय, सांगितल्याशिवाय नको ठेवू. एक का 3 हाका मारतो. महागणपतींनी करार केला आणि 3 हाका मारतो. लहान मुलगा आहे, निश्चिंत रावण संध्येला बसला. न्यास सुरू झाले. बाकीच्या देवांनी सांगितलं, हो ठेवा ठेवा, खाली ठेवा. भगवान महागणपतींनी त्या आत्मलिंगाला नमस्कार केला. वा पिताश्री, भारत सोडून लंकेत चालला होता, पण मी असा बरा जाऊ देईन तुम्हाला. एक अमरनाथ यात्रा करायची म्हणजे किती त्रास होतो. कुठं बॉम्ब ठेवला असेल, कुठं काय ठेवलं असेल, लोकांनी काय करायचं तुमच्या दर्शनाला. पण मी बरा जाऊ देईन. पण रावणाकडे बघितलं, 3 हाका मारायच्या ठरल्यात, पण गणपती महाबळीच्या पुढे आहेत, पण महाबुद्धिमान आहेत. त्यांनी एक हाक मारली. अहो झाली का संध्या? हाक मारली आणि एका श्वासात 3 हाका मारल्या. आणि त्यावेळी रावण डोळे उघडले.
हाकात 3 मारायच्या ठरल्यात, पण एक एक तासानंतर 3 का एका दमात 3 कुठं ठरलं? त्यावेळी महाबुद्धिमान रावणाला या बालकाचं रूप कळलं, बुद्धी कळली आणि आपण कसे अज्ञानी आहोत कळलं. तिसरी हाक मारल्यानंतर गणपतीने सांगितलं, बसा, संध्या करतच बसा. पार्वती पते हर हर महादेव. त्याने केले ते स्थापन, रावणान हाले म्हणून. महाबळी हो गोकर्ण, क्षेत्र जाण भू कैलास. पार्वती पते हर हर महा. त्याने केले ते स्थापन म्हणजे भगवान गणपतींनी. महाबळी आणि त्याचा ईश्वर म्हणजे भगवान शंकर. आणि रावणानं ती संध्या वगैरे साकली. ते महाबळी पिळवटून काढायला लागला. मऊ पाषाणाचा प्रकार, तो गायीच्या कानासारखा शिवलिंगाचा आकार झाला. म्हणून रावणाचा महाबळी हा भक्ताचा उल्लेख केला. भगवान गणपतींनी स्थापन केलं. आणि महा ईश्वर म्हणजे भगवान शंकर, म्हणून त्याचं नाव गोकर्ण महाबळेश्वर. 12 ज्योतिर्लिंगांपेक्षा वेगळं, पण त्याच दिव्य तेजाचं. जसं पंढरपुरात साक्षात वैकुंठ सोडून परमात्मा उभा आहे म्हणून भू वैकुंठ, तसं प्रत्यक्ष शंकर त्या शिवलिंगाच्या रूपात गणपतींनी स्थापना केली. आला चवताळून ते काढायला सुरुवात केली. हालेना. आठवले शब्द, कोणाच्या काकालाही हलायचं नाही. म्हणून 60 वर्ष झाली की त्या क्षेत्रावरती नवरत्नांचं चूर्ण असतं, पोवळे, हिरे, मोती. त्याचं जसं सिमेंट वापरतात तसं पुन्हा ती 60 वर्ष झाली की काढतात. मागच्या 60 वर्षापूर्वी परदेशातले काही लोक असे उच्च कॅमेरे घेऊन आले की पृथ्वीच्या पोटात कुठपर्यंत आत गेलंय, पण त्याचा थांग नाही लागला की मूळ कुठपर्यंत पृथ्वीच्या गर्भामध्ये आहेत त्याचा. असं आत्मलिंग भगवान शंकरांचं रावणानं जर लंकेत नेलं असतं आणि गणपतीने सांगितलं असतं ही कामं आम्ही सध्या धर्माची सोडलीच, तर आम्हाला सगळ्यांना लंकेत जावं लागलं असतं. सिक्युरिटी, पासपोर्ट, व्हिसा. पण संकटी पावावे निर्वाणी रक्षावे, विनस्तस्य न जायते. भगवान महागणपतींच्यामुळं अनेक या भूमीवरती कार्य सोपी झालीत, स्थानं निर्माण झालीत. त्यातलं कारवार कर्नाटकमध्ये समुद्रकिनारी, ज्याला गोकर्ण महाबळेश्वर म्हणतात, गुरुचरित्रात 6वा अध्याय. नाथांनी एका जनार्दनी शरण, सद्गुरु तो गजानन. रावणाला ब्रह्मदेव मिळाले, भगवान शंकर मिळाले, आत्मलिंग मिळालं, देव मिळाला, पण घरी नेता आला नाही याच्या अहंकारामुळे. त्यामुळे देवाकडे कोणत्या भावानं पाहायचं हे माऊली, माधवनाथ महाराज, निवृत्तीनाथ महाराज, नवनाथ महाराज, गुरुचरित्र, भगवद्गीता, भागवत, गुरु सांगतात. म्हणून मूळ पदामध्ये एका जनार्दनी शरण, सद्गुरु तो गजानन. नमन माझे गजबदन, माझे गजबदन, गजबदन, गजबदन. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.